बघा, दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 असेल तर त्या संख्यांची गुणोत्तर काय? गुणोत्तर प्रमाण या घटकाशी संबंधित हा प्रश्न सोडवायचा कसा? उदाहरणार्थ लेकरांनो, त्या संख्या आम्ही x आणि y अशा गृहीत धरायच्या. त्या संख्या x आणि y आहेत असं समजायचं. गणित काय म्हणते बघा, त्या दोन संख्यांची बेरीज 44, म्हणजे इथं समीकरण तयार होते x अधिक y बराबर 44, हे एक समीकरण. आणि वजाबाकी 4 म्हणजे x वजा y बराबर 4 हे समीकरण दुसरं तयार होते. गणिताला सोपं रूप देण्यासाठी समीकरण 1 अधिक समीकरण 2 अशा पद्धतीची मांडणी, म्हणजे या दोन्ही समीकरणाची बेरीज करायची. समीकरण 1 आहे x अधिक y बराबर 44, तर दुसरं समीकरण x वजा y बराबर 4 हे दुसरं समीकरण. यांची बेरीज करायची म्हणून इथं अधिक चिन्ह, इथं अधिक y, इथं वजा y. एक पद अधिक एक पद वजा असेल, एक संख्या अधिक असेल, एक संख्या वजा असेल, आणि ते पद किंवा त्या संख्या जर सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही संख्यांचा लेकरांनो लोप होत असतो. मग इथं x आणि x म्हणजे काय, तर 2x, इकडं 44 आणि 4 48 अशी ही बेरीज. 2x बराबर 48. लेकरांनो, xला एकटं करा, 48 कट जाताना 2 भागीला का मांडायचे, तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. हा 24 न गेलेला भाग. ही 24 म्हणजे एक संख्या झाली. ज्या संख्येला आम्ही x समजलं ही संख्या 24. गोष्टी लक्षात घ्या. आता दुसरी संख्या कोणती याचा शोध घेण्यासाठी दुसरी संख्या शोधायची. कोणती बाबा दुसरी संख्या? त्यासाठी समीकरण 1 मध्ये मिळाल्या xची किंमत ठेवा. x म्हणजे काय आहे? 24. समीकरण 1 आहे x अधिक y बराबर 44, हे समीकरण 1. xची किंमत 24 मिळाली. 24 अधिक y बराबर 44. वायला एकटं करू, 44 कड जाताना 24 वजा, आणि y बराबर काय, तर 20. ही लेकरांनो दुसरी संख्या, जिला आम्ही y समजलं ती संख्या 20. या संख्यांचं आम्हाला काय विचारलं लेकरांनो? गुणोत्तर विचारलं. मग आता x आणि y, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडं लक्ष द्या. x आणि y अशा त्या दोन संख्या उदाहरणार्थ आम्ही समजल्या. x म्हणजे 24 आली आणि y म्हणजे 20 आली. यांचं गुणोत्तर म्हणजे याला संक्षिप्त करा, जसं की 4 25 आणि 4 सख 24, 6 5. हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. गुणोत्तर प्रमाण आणि संख्या शाब्दिक उदाहरणं ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करते.